आता गौरक्षकांनी ट्रकच्या मागे धावणं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या गायींना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल, परंतु ती गाय वाचली पाहिजे. हा ॲटिट्यूड, हे जे वागणं आहे ना, हे आता बंद करायला पाहिजे. हेमंत बिस्व शर्मा यांनी क्लिअरली मीडिया समोर म्हटलंय, की मुसलमानांना त्यांनी गौ हत्या आणि गायींचं मांस खाण्यासाठी कधीच मनाई केलेली नाहीये. अहो, ज्या गौ हत्या बंदीच्या नावावर हे लोक इलेक्शन लढवत आले, हे लोक इलेक्शन जिंकत आले, त्या गौ हत्येचा यांनी मजाक बनवून ठेवलाय. यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गौमांस खा, पण घरात बसून खा, बाहेर नका खाऊ. तिकडे एक माणूस गाय गोंजारतोय आणि सांगतोय की बाबा गायी वाचल्या पाहिजे, आणि त्याच पक्षाचा मुख्यमंत्री म्हणतोय की गायीचं मांस तुम्ही खा, फक्त घरात बसून खा, बाहेर नका खाऊ. काय आयडिओलॉजी आहे. आणि भक्तांनो, आता तरी अंधश्रद्धा सोडा आणि डोळे उघडा. यांचं जे बेगडी हिंदुत्व आहे ना, ते नेहमी उघडं पडतंय. पण तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आता सगळ्याच गोष्टीवर माती टाकायची सवय झाली आहे. पण याच कारणाने एक दिवस खऱ्या हिंदुत्ववादी लोकांवर माती पडेल. हिंदुत्व जे आहे ना, ते निभवण्यासाठी असतं, दाखवण्यासाठी नाही. आणि यांच्यासाठी धर्म म्हणजे फक्त निवडणुकीचं तिकीट आहे, हे आधी तुम्ही समजून घ्या. छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा हिंदुत्व टिकून होतं. त्यावेळेस तर हे लोक नव्हते ना. अहो, जो गायीचा नाही झाला तो कट्टर हिंदू काय होणार? मित्र, तुमच्यात जर स्पाईन असेल ना, तर तुम्ही खरंच सांगा की हे राजकारण आहे की हिंदू धर्माशी केलेली गद्दारी.